नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते आणि या कार्यक्रमात आपण शिक्षण ते करिअर, बँकिंग ते व्यवसाय, आरोग्य आणि वास्तुशास्त्र अशा विविध विषयांवरती चर्चा करत असतो. आणि आज आपण चर्चा करणार आहोत प्रॅक्टिकल बीकॉम संधी यशस्वी करिअरची या विषयावर. आणि ही चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत प्रॅक्टिकल बीकॉम प्रोग्राम डायरेक्टर सन्मित शाह. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सन्मित शाह यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. सन्मित शाह हे मॅनेजमेंट क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. गेल्या 12 वर्षांपासून ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान देत आहेत. 700हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी प्रॅक्टिकल अकाउंटिंग आणि टॅक्सेशनचं प्रशिक्षण दिलंय. केवळ ट्रेनिंग देऊन न थांबता त्यांनी अनेकांना नोकरी देऊन त्यांचं करिअर देखील घडवलंय. चला तर आपण अधिक जाणून घेऊयात या विषयाबद्दल सन्मित शाह यांच्याकडूनच. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि नुकताच 12वीचा रिझल्ट लागलेला आहे. ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम 12वीमध्ये जे विद्यार्थी यशस्वी झालेत त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. 12वी हा एक करिअरमधला महत्त्वाचा टप्पा आहे. इथून पुढच्या त्यांच्या वाटचालीस माझ्याकडून पूर्णपणे त्यांना शुभेच्छा आहेत. अर्थातच 12वी हा महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्यानंतर पुढे आपलं करिअर घडवायचं असतं आणि त्यासाठी आपण आज मार्गदर्शन करणार आहोत ते बीकॉम संदर्भात. मात्र प्रॅक्टिकल बीकॉम संदर्भात स्पेशलाइज कोर्सची आता का गरज पडत आहे त्याविषयी काय सांगाल? आज आपण पाहतो की स्पेशलाइज कोर्सेसमध्ये आपण जेव्हा पण कुठेही एखादी इंटरव्ह्यूची संधी असते, सगळ्यात महत्त्वाचं कॅन्डिडेटमध्ये त्याची डिग्री, त्याचा एक्सपिरियन्स याहीपेक्षा त्याच्या स्किल्सला, त्याच्याकडे असलेल्या प्रात्यक्षिक ज्ञानाला जास्त भर दिलं जातं असं आपण पाहतो. म्हणजे तुमची डिग्री आणि तुमचं ज्ञान हे नक्कीच गरजेचं आहे, पण त्याबरोबर तुमचं प्रात्यक्षिक ज्ञान, तुमच्या अनुभवाबरोबर तुमचं प्रात्यक्षिक ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज आपण HR जे आहेत, कंपनीचे जे HR पॉलिसीज जे ठरवणारे असतात, त्यांना असे कॅन्डिडेट्स हवे असतात जे त्यांना त्यांच्या पैशाची आणि वेळेची बचत करतील. कारण नवीन कॅन्डिडेट घेऊन त्याला परत पूर्ण पहिल्यापासून ट्रेनिंग देऊन त्याच्यामध्ये जो वेळ आणि पैसा जाणार आहे ते सगळं एखादा स्किल्ड कॅन्डिडेट त्यांना जर मिळाला तर त्याच्यामध्ये फार मोठी बचत होते. आणि अशा पद्धतीच्याच कॅन्डिडेट्सला आजकाल कंपनीज प्रेफर करतात आणि तोच एक ट्रेंड आपण सगळीकडे पाहतो. बरोबर आहे. अर्थातच हा ट्रेंड आता सध्या बघायला मिळतोय. पण एकूणच आपण बघितलं तर पारंपरिक जे बीकॉम आहे म्हणजे वर्षानुवर्षे चालत आलेलं बीकॉम आणि प्रॅक्टिकल बीकॉम ह्याच्यामध्ये नेमकं काय फरक आहे आणि नेमकं हे प्रॅक्टिकल बीकॉम काय आहे? आपण पाहतो आजकाल स्मार्टफोनचा जमाना आहे. खरं आहे. नॉर्मल फोन आणि स्मार्टफोन याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो नॉर्मल बीकॉम आणि प्रॅक्टिकल बीकॉम मध्ये आहे. म्हणजे नॉर्मल विद्यार्थी आणि स्मार्ट विद्यार्थी आपण असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आज पारंपरिक बीकॉम मध्ये आपण पाहतो की व्यावसायिक अभ्यासक्रमाला त्याच्यामध्ये थोडंसं ते अपुरे पडत असतात. अगदीच प्रात्यक्षिक ज्ञानावर त्यांचा भर नसतो, पुस्तकी ज्ञानावर जास्त भर असतो आणि त्याच्यामध्येच ते पारंपरिक ट्रेनिंग चालू असतं. खरं. बरोबर. पण आज प्रॅक्टिकल बीकॉम मध्ये अगदी मी तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर अगदी बँकेची पे स्लिप भरण्यापासून कंपनीची बॅलन्स शीट बनवेपर्यंत संपूर्ण काम त्यांच्याकडून करून घेतलं जातं. मी रिपीट करतो, इथं शिकवलं जातं असं मला अभिप्रेत नाहीये. काम त्यांच्याकडून करून घेतलं जातं. प्रॅक्टिकल अकाउंटिंगचं काम असू द्यात, हे सगळं ट्रेनिंग त्यांना कम्प्युटर आणि LCD प्रोजेक्टरवर दिलं जातं. विद्यार्थ्यांना कम्प्युटरच्या अगदी बेसिक्स पासून सगळं ट्रेनिंग त्यांना दिलं जातं. त्याचबरोबर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्पोकन इंग्लिश या विषयांवर पण फार व्यवस्थितरित्या भर दिला जातो. अगदी डॉक्युमेंटच्या संदर्भात बोलायचं झालं तर बँकेची पे स्लिप कशी भरायची इथपासून चेक्स कसे लिहायचे, कोटेशन्स म्हणजे काय आहेत, व्हाउचर्स काय असतात, हे काम जोपर्यंत प्रत्यक्षात विद्यार्थी करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या ते लक्षात येणार नाही. आणि हे सगळं आता हा एक छोटासा अजून एक दाखवतो मी इथे. हा प्रोजेक्ट आहे, लाईव्ह प्रोजेक्ट. एक अकाउंटंट डे टू डे त्याच्या इंडस्ट्रीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करताना जे काम करतो ते इथं त्याच्याकडून आधीच शिक्षण चालू असतानाच करून घेतलं जातं. हे सगळे शिकवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं त्यांना शिकवण्यासाठी त्यांना ट्रेनर्स असतात. CA, CWA आणि CS या तितक्याच ताकदीच्या फॅकल्टीज त्यांना हे ट्रेनिंग देत असतात. कारण मी बऱ्याच वेळा माझ्या अनेक सेमिनार्समध्ये पण उदाहरण देतो की ड्रायव्हिंग हे फक्त ड्रायव्हर्स शिकवू शकतो. त्या पद्धतीनं हे सगळं ट्रेनिंग आपल्याला एक CA किंवा CS फॅकल्टीज देऊ शकते. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल बोलायचं झालं तर आपण पाहतो अनेक रूरल एरियातले विद्यार्थी असतात. ते बऱ्याच वेळा फक्त आत्मविश्वास या गोष्टीमुळेच थोडेसे मागे पडताना आपण पाहतो.
त्यांचा व्यक्तिमत्व विकास केला जातो. अगदी आमच्या विद्यार्थ्यांचा ड्रेस कोड जरी पाहिलात तरी ब्ल्यू कलरचा सूट आहे. एक छानसं वातावरण आम्ही ते बनवलं, एक प्रोफेशनल ॲटमॉस्फिअर तिथे आहे. त्या वातावरणात ती मुलं वाढतात, कॉन्फिडंट होतात आणि त्या पद्धतीने ती पुढच्या प्रॅक्टिकल जगाला तोंड देण्यासाठी सज्ज असतात. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात प्रॅक्टिकली नॉलेज दिलं जातं, जे नॉर्मली पुस्तकी ज्ञान केवळ आजच्या जगामध्ये उपयोगाचं नाही आहे, तर प्रॅक्टिकल नॉलेजही तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये सहजरित्या मिळू शकतं. एकूणच तुम्ही मगाशी एक उपस्थित केला प्रश्न, तो म्हणजे इंग्लिशचं ज्ञानही थोडंसं कमी असतं आणि किंवा तो न्यूनगंड विद्यार्थ्यांमध्ये असतो. तर अशा वेळेस काय होतं की इंग्लिशचं ज्ञान हे देखील तुमच्या या कोर्समधनं मिळू शकतं का? आज आपण पाहतो 99% कंपनीज जेव्हा इंटरव्ह्यू घेतात ते इंटरव्ह्यूचं माध्यम हे इंग्रजीमध्ये असतं आणि इथंच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपली सामान्य मुलं कमी पडतात. त्यांचा आत्मविश्वास समोरचा माणूस इंग्रजी बोलायला लागला की बऱ्याच वेळा कमी झालेला आपण पाहतो. त्यांच्याकडे ज्ञान किती का असेना, त्यांच्याकडे अनुभव काही का असेना, पण थोडंसं समोरचा इंग्लिश बोलला की मुलं बुजताना आपल्याला दिसतात. ते टाळण्यासाठी अगदी बेसिक इंग्लिश पासून सगळं ट्रेनिंग त्यांना दिलं जातं. मला इथे आवर्जून सांगायचं आहे, ICAच्या ELS म्हणून एक इंग्लिश लर्निंग सिस्टम म्हणून एक खूप सुंदर दृकश्राव्य माध्यमातून एक सिस्टम आपण डेव्हलप केलेली आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्लिशचं प्रात्यक्षिक ज्ञान म्हणूयात किंवा त्यांना ते इंग्रजीमध्ये बोलायला शिकवलं जातं, त्यांना इंग्रजीमध्ये समोरच्या बरोबर संवाद साधायला शिकवलं जातं. तो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये निर्माण केला जातो. कारण हा आपण आधी दिलेल्या ज्ञानाबरोबर तो कॉन्फिडन्स पण इंग्रजीमध्ये असलेला अत्यंत गरजेचं आहे. बरोबर आहे. कारण की केवळ नुसतं ज्ञान असून उपयोग नाहीये, त्या ज्ञानाचा कसा वापर केला पाहिजे आणि ते सुद्धा आपल्याला समोरच्याने इंग्लिशमध्ये आपण प्रश्न विचारल्यावरती इंग्लिशमध्ये उत्तर कसा कॉन्फिडंटली दिलं पाहिजे हे देखील तुमच्या या कोर्समध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर जेव्हा पारंपरिक बीकॉमचा आपण जेव्हा विषय निघतो तेव्हा त्याच्या तुलनेमध्ये ह्या कोर्सचा नेमका कसा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकतो? आज आपण पाहतो इथे की मी मगाशी आपल्याला सांगितलं की पारंपरिक बीकॉम म्हणजे स्मार्टफोन आणि नॉर्मल फोन. ICA बीकॉम म्हणजे पारंपरिक बीकॉम आणि प्रॅक्टिकल बीकॉम. पुणे विद्यापीठाच्या नॉर्मल बीकॉम बरोबरच ICA या संस्थेचं सर्टिफाईड इंडस्ट्रियल अकाउंटंट प्लस हे प्रशिक्षण आपण विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये देतो, ज्यामुळं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड ट्रेनिंग विद्यार्थ्यांना दिलं जातं. विद्यार्थ्यांना असं ट्रेनिंग दिलं जातं जे इंडस्ट्रीमध्ये गरजेचं आहे, म्हणजे नीड बेस्ड ट्रेनिंग आपण त्याला म्हणूयात. ते ट्रेनिंग आपण विद्यार्थ्यांना इथे देतो. GSTचा सगळीकडे आता बोलबाला आहे. जुलैमध्ये GST येतोय. मॅडम, GST मध्ये महिन्याला 3 आणि वार्षिक 1 असे एकूण 36 अधिक 1 37 रिटर्न्स आहेत. बापरे. आता विद्यार्थी बिझनेसमन ते रिटर्न्स भरेल का बिझनेस करेल? अगदी खरं आहे. तिथं एक अशा कॅन्डिडेटची गरज आहे जो या सगळ्यामध्ये एक्सपर्ट असेल आणि आम्ही प्रॅक्टिकल बीकॉम मधून हे एक्सपर्ट कॅन्डिडेट त्या माध्यमातून बनवत आहोत. GST असू द्या, इन्कम टॅक्स. आता इन्कम टॅक्स बद्दल बोलायचं झालं, इन्कम टॅक्सचा रिटर्न, इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट कसा करायचा त्यापासून त्याचं रिटर्न कसं भरायचं ह्याचं एक सिम्युलेशन सॉफ्टवेअर ICA कडे आज आमच्याकडे आहे आणि त्याच्यातून त्याचं रिटर्न कॅल्क्युलेट केल्यापासून ऑनलाईन रिटर्न भरण्यापर्यंत सगळी सिस्टम त्याला समजून दिली जाते. बँकिंग क्षेत्रात बोलायचं झालं तर आज आपण पाहतो आपण कॅशलेस इकॉनॉमीकडे हळूहळू जात आहोत. कॅशलेस इकॉनॉमीमध्ये मग RTGS NEFT ट्रान्झॅक्शन्स असतील किंवा IMPS ट्रान्झॅक्शन असेल, हे ट्रान्झॅक्शन्स कसे होतात, त्याच्यामध्ये फंड्स कसे ट्रान्सफर करायचे, पेई कसा ऍड करायचा, हे विद्यार्थ्यांकडून त्या सिम्युलेशन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करून घेतलं जातं. JET जर्नल एंट्री टेस्ट म्हणून एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आज आपण पाहतो अकाउंटिंग हा जर्नल एंट्रीजवर पूर्णपणे आधारित आहे. मग जर्नल एंट्रीज जेवढ्या जास्त विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतल्या जातील, जेवढी जास्त ते प्रॅक्टिस करतील, तेवढा त्यांचा कॉन्फिडन्स आणि ज्ञान द्विगुणित होईल. बरोबर. यासाठी त्यांच्याकडून जर्नल एंट्रीजचे टेस्ट घेतल्या जातात. त्याचा वर्षभर त्यांच्याकडून सराव घेतला जातो. त्या टेस्टमधून त्यांचा वर्षभराचा परफॉर्मन्स त्यांच्याकडून पाहिला जातो. साधारणपणे जवळपास 1 ते 1.5 लाख जर्नल एंट्रीजचा डेटाबेस आमच्याकडे उपलब्ध आहे, ज्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर जातात आणि त्यांचा सराव करून घेतला जातो. एकंदरीत हे विद्यार्थी पूर्णपणे आजच्या प्रॅक्टिकल युगात प्रॅक्टिकल अकाउंटंट म्हणून काम करण्यासाठी तयार होताना आपण पाहतो याच्यामध्ये.
खरंय. म्हणजे थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही की एकूणच आजच्या काळाची गरज ओळखून हा कोर्स तुम्ही खरं तर आपण सुरू केलेला आहे आणि हा कोर्सचं डिझाईन तशा पद्धतीने केले की जेणेकरून विद्यार्थ्याला नोकरी ही हमखास मिळू शकते. तर तेव्हा हॅलो 24 तासमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय प्रॅक्टिकल बीकॉम ही संधी यशस्वी करिअरची या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सन्मित शाह. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. खरं तर सर मला ऑन जॉब ट्रेनिंग विषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायचे, कारण की पदवीनंतर हमखास नोकरी देण्याची तुम्ही सांगता आणि अर्थातच ही नोकरी मिळू शकते का हो, असं मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मॅडम, मी आपल्याला करेक्ट करू इच्छितो. पदवी नंतर म्हणण्यापेक्षा पदवी करत असतानाच म्हणजे सेकंड इयर पासूनच ही मुलं ऑन जॉब ट्रेनिंगवर लागतात. ही एक प्रोसेस आहे. याच्यामध्ये ICAचे आज 100हून अधिक भारतभरात शाखा आहेत. अनेक हजारहून अधिक असं म्हणूयात आपण हजारहून अधिक चार्टर्ड अकाउंटंट ICAशी असोसिएटेड आहेत जे कंटिन्युअस रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं काम करतात. इंडस्ट्रीला जे पद्धतीचं अकाउंटिंगचं जे अकाउंटंटची गरज आहे त्या पद्धतीचं ज्ञान, अपडेटेड ज्ञान किंवा तो सिलेबस इथे कंटिन्युअसली R&Dच्या माध्यमातून घडवला जातो. GST रेडी असलेली आमची एकमेव प्रॅक्टिकल बीकॉम हेच फक्त GSTचं ट्रेनिंग आज मी तिला देत आहोत. हे ट्रेनिंग आम्हीच फक्त देतो. अशा पद्धतीचं ट्रेनिंग आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. 50हून अधिक प्लेसमेंट ऑफिसेस भारतभरामध्ये ICAचे आहेत. त्या माध्यमातून कायम अकाउंटंटची गरज कुठे कुठे आहे हे पाहिलं जातं. मला इथं आवर्जून नमूद करावंसं वाटतं 75,000हून अधिक कंपनीज बरोबर आमचा MOU झालेला आहे. ज्यांना अकाउंटंट हवा असेल तर ते पहिलं आम्हाला कॉल करतात. जसं मी मगाशी आपल्याला GSTचं सांगितलं, त्याचबरोबर 50 प्लेसमेंट ऑफिसेस आहेत. यामुळं आम्ही विद्यार्थ्यांना, मी असं म्हणेन की माझ्याकडे विद्यार्थी जर एक असेल तर त्याला जवळपास 4 ते 5 ठिकाणाहून जॉब ऑफर्स असते. म्हणजे जॉब गॅरंटी ही फक्त 100% नाहीये, तर ती 200-300%हून अधिक आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. अशा पद्धतीने या प्रोसेसमुळे विद्यार्थ्यांना जॉब लावणं अधिक सोपं. बरोबर आहे. आणि अर्थात आपल्याकडे काही सर्टिफिकेट्स आहेत त्या आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकता, कारण की जेणेकरून प्रेक्षकांचा देखील यामध्ये विश्वास बसेल की खरोखरच हे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर जॉब मिळू शकतो आणि जॉब अर्थातच पदवीनंतर नाही तर पदवीच्या आधीच जॉबला लागू शकतात ते विद्यार्थी. आपण पाहतो पारंपरिक विद्यापीठाच्या म्हणजे डिग्रीमध्ये फक्त एक डिग्री सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना मिळतं. इथं त्याच्याबरोबर इतर 4 सर्टिफिकेट्स मिळतात. एक ICAचं सर्टिफाईड इंडस्ट्रियल अकाउंटंट हे सर्टिफिकेट, दुसरं मायक्रोसॉफ्ट USAचं एक इंटरनॅशनल सर्टिफिकेट जे एक्सेलसी रिलेटेड आहे, तिसरं SAP सर्टिफिकेट हे एक इंटरनॅशनल सर्टिफिकेट आहे. आज आपण पाहतो सगळं ऑटोमायझेशन झालेलं आहे, कम्प्युटराइज काम आहे, त्याच्याशी रिलेटेड हे सर्टिफिकेट आहे. याच बरोबर ELS इंग्लिश लँग्वेज लर्निंग सिस्टमची एक सर्टिफिकेट त्यांना मिळतं. विद्यार्थी जे सेकंड आणि थर्ड इयर मध्ये ऑन जॉब ट्रेनिंग करत असतात तिथे तो जो अनुभव मिळवत असतात त्या अनुभवाचं सर्टिफिकेट म्हणजे ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना मिळतं. त्यामुळं विद्यार्थी पुढे म्हणजे एकतर ते पुढे जाऊन MCOM, MBA, CA, CWS, CS हे जे काही करिअर त्यांना उपलब्ध आहेत ते तर शिकू शकतात. किंबहुना त्यांना जर हवं असेल की नाही आपल्याला आता नोकरी करायची तर ती नोकरी किमान 15 ते 25 हजाराची आम्हीच त्यांना लावून देतो. आम्ही फक्त जॉब गॅरंटीज देत नाही तर आम्ही लाईफ टाईम जॉब वॉरंटी देतो. कारण अकाउंटंटची रिक्वायरमेंट, आज 1 वर्षापूर्वी एक सर्व्हे झाला होता, मागच्या वर्षी 13 लाख अकाउंटंटच्या जागा रिकाम्या होत्या भारतभरामध्ये. त्यामुळे अकाउंटंटची मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात गरज आहे, व्हॅल्यू आहे. अर्थातच तुमच्याकडे शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आहेत, त्यापैकी एका विद्यार्थ्याचं मनोगत आपल्यापर्यंत पोहोचलंय. आपण ते बघूया ते काय म्हणतात एक्झॅक्टली. आपण बघितलं तर खरं तर एका ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांची नक्कीच खात्री पटेल की ह्या सगळ्या कोर्स नंतर विद्यार्थ्यांना नक्की जॉब मिळू शकतो आणि अकाउंटंटची खरंच आता देशाला गरज आहे. प्रत्येक ठिकाणी बिझनेस बघितला जातोय. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर हा नेमका कोर्स कोण करू शकते ह्याबद्दलही जाणून घेऊया, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रॅक्टिकल बीकॉम संधी यशस्वी करिअरची या विषयावर आज आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत आहेत सन्मित शाह. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. अर्थातच हा कोर्स कोण करू शकतो ह्याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. 12वी पास, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स
या शाखेचे विद्यार्थी, बऱ्याच आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना माहिती देखील नसतं की मी बीकॉमला जाऊ शकतो. आपल्याकडे मार्क जसे पडतात त्या पद्धतीनं साईड निवडायची एक पद्धत आहे. खरंय. कमी मार्क्स पडले की आर्ट्सकडे जाण्याचा कल असतो आणि चांगले मार्क्स पडले की सायन्सकडे जाण्याचा कल असतो. या विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी चालून आलेली आहे असं मला इथे म्हणावं वाटतं. बरेच मुलं 10वीत चांगले मार्क्स पडले म्हणून सायन्स निवडतात आणि 12वी नंतर लक्षात येतं की दिस इज नॉट माय कप ऑफ टी. मग त्यांच्यासाठी ही परत एक सुसंधी आहे. बरोबर. ज्या विद्यार्थ्यांना पुढे MPSC UPSC करिअर करायचंय त्यांच्यासाठी देखील हा राजमार्ग ठरू शकतो. आज MPSCचं पासिंग पर्सेंटेज पाहता एखाद्या विद्यार्थ्यांनी मनापासून प्रयत्न केले आणि असं म्हणूयात की जर त्याला यश येऊ शकलं नाही, जर तो प्रॅक्टिकल बीकॉमच्या माध्यमातून MPSC प्रयत्न करत राहिला, तो पायावर तर उभा असेल प्रॅक्टिकल बीकॉम मधून. MPSC त्यांनी जरूर प्रयत्न करावा, त्यांनी त्यात यशस्वी व्हावं. पण जर काही कारणामुळे त्याला यश येऊ शकलं नाही तर तो त्याच्या पायावर उभा असेल, कारण त्याच्याकडे प्रॅक्टिकल बीकॉमची डिग्री असेल. आपण वेगळं काहीच नाही करत आहोत याच्यामध्ये. मी परत एकदा ड्रायव्हिंगच्या उदाहरणावर येतो. पारंपरिक बीकॉम मध्ये गाडी फळ्यावर शिकवली जाते आणि प्रॅक्टिकल बीकॉम मध्ये गाडी चालवायला शिकवली जाते. बरोबर. म्हणजे हा फरक आहे दोन्ही मधला आणि प्रॅक्टिकल नॉलेज हे कधी पण उपयुक्त ठरू शकतं पुढच्या येणाऱ्या काळासाठी. त्याचबरोबर ऍडमिशन घेण्यासाठी नेमकं काय करावं लागतं, काय प्रोसेस आहे? ऍडमिशन घेण्याची प्रोसेस ही इतर बीकॉम सारखीच आहे. त्याच्यामध्ये आपण बारामती आणि पुणे या कॅम्पसमध्ये व्हिजिट करू शकता. आमचा कर्वे इन्स्टिट्यूट पुण्याचा अत्यंत निसर्गरम्य असा कॅम्पस आहे जो आपल्याला विद्यार्थ्यांना जरूर व्हिजिट करायला आवडेल. बरोबर. आपण बघू शकतो हे फोटोच्या माध्यमातून. या इथे विद्यार्थी येऊन ऍडमिशन करू शकतात. त्याच्यामध्ये फक्त मला इथे आवर्जून एक गोष्ट नमूद करायची आहे की हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड ट्रेनिंग असल्यामुळं आम्ही फक्त 120 विद्यार्थ्यांनाच एका ठिकाणी ऍडमिशन देतो. कारण वैयक्तिक लक्ष हा तेवढाच एक महत्वाचा विषय आहे. जोपर्यंत ते वैयक्तिक लक्ष देऊ शकणार नाही तोपर्यंत त्या पुढच्या गोष्टी शक्य होऊ शकत नाहीत. VIT बारामतीचा अत्यंत नियोजित असं त्याचबरोबर स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटीज आपल्याला पाहायला मिळतात. एक सुंदर कॅम्पस VIT बारामतीचा आहे जिथे आपण ऍडमिशन घेऊ शकता. या दोन्ही ठिकाणी आपण येऊन प्रत्यक्ष माहिती घ्यावी आणि ऍडमिशनची प्रोसेस आपण करू शकतो. ही साधारण ऍडमिशन कधीपासून सुरू होणार आहे? ऍडमिशन 12वीचा निकाल झाल्यामुळे आता ऍडमिशन प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे. त्याचबरोबर अर्थात एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न तो म्हणजे आपले विद्यार्थी आणि पालक आता हा प्रोग्राम बघत असतील, या विद्यार्थी आणि पालकांना काय सांगाल? कारण आता बघितलं तर अकाउंटन्सीमध्ये खूप साऱ्या संधी आहेत, जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं, आणि नोकरी ही मिळणार, हमखास मिळणार, त्याविषयी आपण मगाशी पाहिलं 12वीचं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 12वीचं वर्ष हे करिअर मधलं टर्निंग पॉईंट असतं. बरोबर. त्यामुळं तुम्हाला राईट डिसिजन ॲट राईट टाइम घेणं अत्यंत गरजेचं आहे. माझं विद्यार्थ्यांना आवाहन आहे की कोणतंही करिअर निवडताना तुमची आवड, तुमची बौद्धिक आणि आर्थिक क्षमता या गोष्टींचा विचार करून तुम्ही करिअर जरूर निवडा. जर तुम्हाला पारंपरिक शिक्षण पद्धतीबरोबरच स्वतःच्या पायावर उभं राहणारं शिक्षण हवं असेल तर प्रॅक्टिकल बीकॉम हा तुमच्यासाठी नक्कीच राजमार्ग आहे. कारण याच्यामध्ये जी काही आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत, आम्ही फक्त इथे इन्व्हेस्टमेंट करायला सांगत नाही तर आम्ही त्यांना रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देतो. मगाशी आपण पाहिलं जे विद्यार्थी त्यांनी जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्या दुप्पट तिप्पटहून अधिक त्यांना रिटर्न्स बीकॉम होईपर्यंतच मिळतात. प्लस जॉब आम्ही प्रॅक्टिकल बीकॉमच्या माध्यमातून बीकॉम झाल्या विद्यार्थ्यांना देत आहोत. पालकांना माझं नम्र निवेदन आहे की आपल्या पाल्यासाठी एक फक्त 30 मिनिटांची गुंतवणूक करा आणि कर्वे इन्स्टिट्यूट किंवा VITला व्हिजिट करा. संपूर्ण माहिती घ्या आणि मला खात्री आहे की निश्चित एक सुज्ञ पालक म्हणून आपण या करिअर्सचा आपल्या पाल्यासाठी विचार करा. बरोबर. अर्थातच ह्या निमित्ताने अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतो, कारण की आज बघितलं तर मगाशी तुम्ही म्हणालात की स्मार्टफोनचा जमाना आहे, आपल्याला स्मार्ट व्हायचंय. तर अशा ह्याच्यामध्ये जेव्हा आपण प्रॅक्टिकल बीकॉम जर केलं तर नक्कीच आपण अजून स्मार्ट होऊ शकतो आणि एक चांगलं स्वतःचा बिझनेसही सुरू करू शकतो का? मला खूप छान प्रश्न विचारलात. माझे साधारणपणे 5 ते 10% विद्यार्थी बिझनेस म्हणजे ॲज अ बिझनेसमन ते तर अनेक विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत. टॅक्स कन्सल्टंट म्हणूनही माझे अनेक विद्यार्थी आज प्रॅक्टिस करत आहात. CA होणं सगळ्यांना जरी शक्य नसेल तरी टॅक्स कन्सल्टंट या माध्यमातून या प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन माझे अनेक विद्यार्थी यशस्वी झालेले आपण पाहू शकतो. त्याच्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही जर कॅम्पसला व्हिजिट केली तर त्या विद्यार्थ्यांनाही मी
आपली भेट घालून त्यांच्याकडूनही मार्गदर्शन मी आपल्याला देऊ शकतो. बरोबर. आणि खाली दिलेल्या नंबर्सवरती फक्त संपर्क साधायचा आहे आणि येऊन ऍडमिशन घ्यायची आहे. आपले नंबर्सही डिस्प्ले झाले तर नक्कीच ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल आपल्या ह्या कॉमर्स मध्ये अर्थातच बीकॉम करण्यामध्ये तर नक्कीच Practical ते येतील आणि तुमच्या इथे कोर्स घेतील. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.